हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू दिस क्लास ऑफ द फिजिक्स. तर लास्ट टाइम आपण मोशन इन 1D मध्ये युनिफॉर्मली ऍक्सलरेटेड मोशनचा पार्ट बघितलेला होता. नेक्स्ट पार्ट बघा, पटपट आपल्याला बघायचा आहे. दॅट इज व्हर्टिकल मोशन अंडर ग्रॅव्हिटी. तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे फ्रीली फॉलिंग बॉडी. फ्रीली फॉलिंग बॉडी म्हणजे काय? बॉडी इज रिलीज्ड फ्रॉम सर्टन हाईट. ओके, इफ बॉडी इज रिलीज्ड फ्रॉम सर्टन हाईट, ऍक्सलरेशन किती येणार आहे? दॅट इज equal to acceleration due to gravity. Initial velocity 0 येणार आहे because body is dropped up from certain height. Okay, तर फर्स्ट फॉर्म्युला velocity attained after time t, v is equal to काय येणार आहे? gt. v is equal to u plus at असतं. ओके, तर त्याच्यामध्ये फक्त काय केलेलं आहे? u0 ठेवलेला आहे आणि त्या ठिकाणी acceleration is equal to g येणार आहे. So v is equal to gt. त्याच्यानंतर हाईट थ्रू विच इट फॉल इन टाइम टी काय येणार आहे? h is equal to half gt square. हा एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. ओके, h is equal to half gt square. त्याच्यानंतर याच्यावरून आपण टाइम ऑफ डिसेंटचा फॉर्म्युला काढू शकतो. टाइम ऑफ डिसेंटचा फॉर्म्युला काय असतो? √2h/g. हा फॉर्म्युला सर्वांना पाठ झाला पाहिजे. √2h/g. त्याच्यानंतर व्हेलॉसिटी अटेन्ड आफ्टर फॉलिंग थ्रू ए डिस्टन्स h, v is equal to √2gh. ओके, आफ्टर दॅट डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन n सेकंडचा फॉर्म्युला काय येणार आहे? दॅट इज g इन ब्रॅकेट n मायनस हाफ. ओके, सो s इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट इन n सेकंडचा फॉर्म्युला काय असतो? u प्लस a इन ब्रॅकेट n मायनस हाफ. त्याच्यावरून तो फॉर्म्युला आलेला आहे u इज इक्वल टू 0 वरून. त्याच्यानंतर रेशिओ ऑफ डिस्टन्स फॉलन इन सक्सेसिव्ह इक्वल इंटरवल ऑफ टाइम, हे आपण युनिफॉर्मली ऍक्सलरेटेड मोशन मध्ये बघितलेलं आहे. रेशिओ ऑफ डिस्टन्सेस इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम किती येतं? 1:3, 3:5, 5:7 या पद्धतीने येतं. ओके, आता याच्यामध्ये हे पण माहिती पाहिजे की बॉडी फ्रीली फॉलिंग असेल तर फर्स्ट सेकंड मध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स किती असतं? एक्झॅक्टली 4.9 मीटर. बरोबर आहे ना? फर्स्ट सेकंड मध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स असणार आहे 4.9 मीटर. कारण याचा फॉर्म्युला काय असतो? हाफ जी इंटू टी स्क्वेअर. टी ची व्हॅल्यू आपण जर 1 ठेवली तर काय येणार आहे? हाफ जी येणार. म्हणजे फर्स्ट सेकंड मध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स असणार आहे हाफ जी असणार आहे. हाफ जी म्हणजे 4.9 मीटर येतं किंवा अप्रॉक्सिमेटली आपण 5 मीटर असा अझ्युम करू शकतो. तर फर्स्ट सेकंड नंतर म्हणजे फर्स्ट सेकंड मध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स 5 मीटर असणार आहे. नेक्स्ट 1 सेकंड मध्ये 15 मीटर जाणार. नेक्स्ट 1 सेकंड मध्ये काय होणार आहे? 25 मीटर जाणार अँड सो ऑन. ओके, त्याच्यानंतर रेशिओ ऑफ डिस्टन्सेस फॉलन आफ्टर 1, 2, 3, 4. डिस्टन्सेसचा रेशो इन आफ्टर 1 सेकंड, 2 सेकंड, 1:4:9 (n स्क्वेअर) हा सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर रेशिओ ऑफ टाइम टू फॉल सक्सेसिव्ह इक्वल डिस्टन्सेस. इक्वल डिस्टन्सेस जाण्यासाठी लागणारा टाइम, त्याचा रेशो काय असणार आहे? √1 √2 मायनस √1 √3 मायनस √2. म्हणजे पुन्हा एकदा त्याच टर्म पुन्हा एकदा आलेले आहेत. युनिफॉर्मली ऍक्सलरेटेड मोशन मध्ये जे काय होतं तेच इथं आलेलं आहे स्टार्टिंग फ्रॉम रेसचं. ओके, सो इक्वल डिस्टन्सेस ट्रॅव्हल करण्यासाठी म्हणजे फर्स्ट यस डिस्टन्स जायला टाइम जर √1 लागत असेल तर नेक्स्ट यस डिस्टन्स जायला टाइम लागतो √2 मायनस √1. त्याच्या पुढचं यस डिस्टन्स जायला टाइम लागतो √3 मायनस √2. ओके, डिस्टन्स फॉलन इन एव्हरी सेकंड गेट्स इन्क्रीज्ड बाय g युनिट्स. ओके, प्रत्येक सेकंड मध्ये काय होतं? डिस्टन्स g न वाढत जातं प्रत्येक पुढच्या एका सेकंड मध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स. ओके, आणि त्याचबरोबर व्हेलॉसिटी इन्क्रीजेस बाय जी एव्हरी सेकंड, म्हणजे प्रत्येक सेकंड नंतर व्हेलॉसिटी जी न वाढलेली असणार आहे. म्हणजे इनिशियल 0 असेल तर 1 सेकंड नंतर 9.8, 2 सेकंड नंतर म्हणजे जी ची व्हॅल्यू जर समजा 10 अझ्युम केली तर 1 सेकंड नंतर 10, 2 सेकंड नंतर 20, 3 सेकंड नंतर 30, 4 सेकंड नंतर 40 या पद्धतीने काय होते? एव्हरी सेकंड जी न व्हेलॉसिटी वाढते. ओके, एअर रेझिस्टन्स नसेल तर काय असतं? एअर रेझिस्टन्स जर नसेल तर इक्वेशन्स ऑफ मोशन आर इंडिपेंडंट ऑफ द मास ऑफ द बॉडी. एअर रेझिस्टन्स नसेल तर सगळ्या बॉडीला काय येणार आहे? सेमच फॉर्म्युला येणार आहेत. परंतु एअर रेझिस्टन्स असेल तर मात्र काय होणार आहे? व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला, टाइमचा फॉर्म्युला किंवा डिस्टन्सचा फॉर्म्युला हा मासवर देखील डिपेंडंट असणार आहे. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर ऍव्हरेज व्हेलॉसिटी किती असणार आहे? ऍव्हरेज व्हेलॉसिटी व्हेन बॉडी फॉल्स फ्रॉम हाईट h हाईट मधून बॉडी जर ड्रॉप झाली, खाली पडली, ओके, तर ऍव्हरेज व्हेलॉसिटी काय असणार आहे? तर ऍव्हरेज व्हेलॉसिटी म्हणजे टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल डिवायडेड बाय द काय येणार आहे? टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल डिवायडेड बाय टोटल टाइम येणार आहे. ओके, टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हल करणार आहे? ऍव्हरेज स्पीड कसं येणार बघा? टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इज h डिवायडेड बाय टोटल टाइम काय असणार आहे? √2h/g.
So this is the average velocity. Average velocity is the total distance traveled divided by total time. Okay, so काय येणार बघा, अंडर रूट h square divided by 2h by g येणार आहे, and therefore h and h here get cancel, and therefore formula येणार आहे gh under root gh divided by 2. Okay, so this is the formula, that is average velocity. Average velocity म्हणजे total distance divided by total time केलेलं आहे. त्याच्यानंतर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन लास्ट n सेकंड ऑफ द फ्री फॉल. फ्री फॉलच्या लास्ट n सेकंड मध्ये, म्हणजे लास्ट 1 सेकंड मध्ये, लास्ट 2 सेकंड मध्ये, लास्ट 3 सेकंड मध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स कसं काढणार आहे, तर अप टू टाइम टी ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स हाफ जी टी स्क्वेअर मायनस हाफ जी टी मायनस एन स्क्वेअर. ओके, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन लास्ट n सेकंडचं या पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकताय. म्हणजे टोटल टाइम ऑफ फॉल जर टी असेल तर टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हल करणार, हाफ जी टी स्क्वेअर. आणि लास्ट n सेकंड घ्यायचा असेल तर आणखी कुठलं डिस्टन्स घ्यावं लागेल आपल्याला, टी मायनस एन टाइम मध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स, आणि दोघांचं काय करावं लागणार आहे, सबट्रॅक्शन करावं लागणार आहे. लक्षात येते का? सपोज एक बॉडी सर्टन हाईट वरून खाली ड्रॉप केली तर टी टाइम मध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स असणार आहे हाफ जी टी स्क्वेअर. ओके, लास्ट n सेकंडची डिस्प्लेसमेंट काढायची असेल, लास्ट n सेकंड मधली हाईट, n सेकंड मधली हाईट जर काढायची असेल तर त्याच्या वरची हाईट आपल्याला काढावी लागेल. त्याच्या वरची हाईट म्हणजे टी मायनस एन सेकंड मधली हाईट आपल्याला काढावी लागेल, आणि ती हाईट किती येणार आहे, हाफ जी टी मायनस एन स्क्वेअर. आणि लास्ट एन सेकंड मधली डिस्प्लेसमेंट म्हणजे काय होणार आहे, या टी सेकंड मधली डिस्प्लेसमेंट मायनस टी मायनस एन सेकंड मधली डिस्प्लेसमेंट, त्या पद्धतीने येणार आहे. आता याच्यावरून लास्ट 1 सेकंड मधली डिस्प्लेसमेंट किती येणार आहे, लास्ट 1 सेकंड मधली डिस्प्लेसमेंट, तर लास्ट 1 सेकंड मधली डिस्प्लेसमेंट नेहमी किती येते, जी टी मायनस हाफ जी येते, लक्षात घ्या. ओके, म्हणजे एखादी बॉडी फ्रीली फॉलिंग असेल तर लास्ट 1 सेकंड मध्ये त्यानं किती डिस्टन्स डिस्प्लेस केलेला असणार आहे, तर ते असणार आहे जी टी मायनस हाफ जी, एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे कसं सॉल्व्ह करता येईल, सपोज अ बॉडी इज फ्रीली फॉलिंग, ओके, फॉर 6 सेकंड फ्री फॉल होते बॉडी. ओके, तर लास्ट 1 सेकंड मध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स किती असणार, जी टी मायनस हाफ जी म्हणजे काय येणार आहे, 6 इंटू 10 म्हणजे काय होणार आहे, जी ची व्हॅल्यू जर 10 घेतली तर 60 मायनस 5, हाफ जी म्हणजे 5 येणार ना, म्हणजे किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार, 55 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करणार. हा एक फॉर्म्युला इम्पॉर्टंट जो तुम्हाला लगेच सांगता आला पाहिजे, लक्षात ठेवला पाहिजे. ओके, सो लास्ट 1 सेकंड मध्ये हे कधी फ्रीली फॉलिंग मोशन मध्ये फक्त शेवटच्या 1 सेकंड मध्ये ट्रॅव्हल केलेला डिस्टन्स असणार आहे जी टी मायनस हाफ जी. ओके, हे लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर freely falling body passes through 2 points A and B in time interval T1 and T2 from the start, then distance between 2 point A and B. ओके, काय म्हटलंय बघा, एक फ्रीली फॉलिंग बॉडी आहे, ए पॉइंटला T1 टाइमला पास करते आणि बी पॉइंटला T2 टाइमला पास करते फ्रॉम द स्टार्ट. बरोबर, ए पॉइंटला T1 टाइमला असते आणि बी या पॉइंटला T2 टाइमला असते, तर ए बी हे डिस्टन्स किती येणार आहे, तर T1 टाइम मध्ये झालेली T1 टाइमची हाईट किती येणार आहे, एच इज इक्वल टू हाफ जी T1 स्क्वेअर येणार आहे, बरोबर आहे ना. T2 टाइम पर्यंतची हाईट किती येणार आहे, हाफ जी T2 स्क्वेअर येणार आहे. ओके, आणि या दोन हाईटचं काय करावं लागेल आपल्याला, सबट्रॅक्शन करावं लागेल. सबट्रॅक्शन केल्यानंतर काय येणार आहे, ए बी हे डिस्टन्स येणार आहे आपल्याला, दॅट इज हाफ जी T2 स्क्वेअर मायनस हाफ जी T1 स्क्वेअर येणार आहे. ओके, त्याचबरोबर टाइम टेकन बाय अ फ्रीली फॉलिंग बॉडी टू मूव्ह फ्रॉम हाईट H1 टू H2 फ्रॉम द स्टार्ट. बघा, म्हणजे H1 हाईट पासून H2 हाईट पर्यंत जाण्यासाठी टाइम किती लागणार आहे. ओके, फिर हाईट H1 आणि H2 आर फ्रॉम द टॉप पोझिशन. म्हणजे सपोज सुरुवातीला तो H1 हाईटला आलेला आहे आणि तिथून पुढे काय करतोय, तो स्टार्टिंग पोझिशन पासून H2 हाईटनं खाली येतोय. तर या H1 हाईटचा जो पॉइंट आहे त्या हाईट पासून H2 हाईटच्या पॉइंटला जायला किती टाइम लागणार आहे, हा टाइम इंटरवल काढायला सांगितलं इथून इथपर्यंत. आता हे H1 हाईटनं खाली येण्यासाठी टाइम किती लागणार आहे, अंडर रूट 2H1 बाय जी लागणार आहे, आणि H2 हाईटनं खाली येण्यासाठी टाइम किती लागणार आहे, अंडर रूट 2H2 बाय जी लागणार आहे. ओके, आणि या दोन टाइमचं सबट्रॅक्शन येणार आहे.
म्हणजे H2 हाईटनं येण्यासाठी लागणारा टाइम √2H2/g मायनस H1 हाईटनं खाली येण्यासाठी लागणारा टाइम असणार आहे √2H1/g. सबट्रॅक्शन केल्यानंतर काय येणार आहे √2H2/g मायनस √2H1/g इज इक्वल टू √2/g इन ब्रॅकेट √H2 मायनस √ काय येणार आहे H1 येणार आहे. ओके. त्याच्यानंतर हा देखील अनेक वेळा आपल्याला एमसीक्यू मध्ये 1D च्या एमसीक्यू मध्ये हा प्रॉब्लेम आपल्याला बघायला मिळतो. अ स्टोन इज ड्रॉप्ड इन टू वेल ऑफ डेप्थ H. द साऊंड ऑफ स्प्लॅश इज हर्ड आफ्टर टाइम T ऑफ. म्हणजे एका वेल मध्ये एक स्टोन जर रिलीज केला तर किती टाइम नंतर तो दगड त्या पाण्यावर हिट झालेला आवाज आपल्याला ऐकू येईल. किती टाइम नंतर त्या स्टोन चा आवाज स्टोनचा आवाज किती टाइम नंतर आपल्याला काय येणार आहे ऐकू येणार आहे. ओके. तर हा टाइम कसा काढावा लागणार. पहिली गोष्ट म्हणजे बघा वॉटर जे आहे ते किती डेप्थला आहे H एवढ्या डेप्थला आहे. तर H एवढ्या डेप्थला खाली जाण्यासाठी लागणारा टाइम अगोदर कॅल्क्युलेट करावा लागेल. तो किती येणार आहे √2H/g. आता स्टोनचं वॉटर बरोबर कोलिजन झालं की काय होणार आहे तर साऊंड प्रोड्यूस होणार आणि तो साऊंड काय येणार आहे वर येणार आहे. आता साऊंडला वर यायला किती वेळ लागणार आहे तर ती हाईट डिवाइडेड बाय व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. म्हणजे किती टाइम नंतर आपल्याला स्टोनचा साऊंड बरोबर झालेल्या कोलिजनचा आवाज ऐकू येणार आहे. दॅट इज खाली जाण्यासाठी लागणारा वेळ प्लस साऊंडला वर येण्यासाठी लागणारा वेळ. स्टोनला खाली जाण्यासाठी लागणारा वेळ किती असणार आहे √2H/g आणि साऊंडला वर येण्यासाठी लागणारा वेळ किती असणार आहे H डिवाइडेड बाय व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. म्हणजे या ज्या सगळ्या केसेस आहेत ना तुम्हाला पटदिशी रिवाइज करता आल्या पाहिजेत आणि त्याचे फॉर्म्युले पटपट सांगता आले पाहिजेत. ठीक आहे. त्याच्यानंतर इफ टू बॉडीज आर हेल्ड वन अबव अदर separation by distance s and release simultaneously, the distance of separation between them remains s throughout their motion. Okay, throughout their motion. Okay students, just a minute. Okay, here we go. Two bodies are held one above other separated by distance s. दोन बॉडी जे आहेत त्या एकमेकाच्या वर धरलेल्या आहेत. ओके. आणि या दोन बॉडी मधलं इनिशियल सेपरेशन किती आहे S आहे. आता दोन्ही बॉडी काय केल्या आपण एकाच वेळी खाली ड्रॉप केलेले आहेत. आता दोन्ही बॉडी एकाच वेळी जर आपण ड्रॉप केल्या तर काय होणार आहे बघा त्यांच्यामधलं सेपरेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम तेवढंच राहणार आहे. म्हणजे त्याच्यामधलं सेपरेशन वाढते वगैरे असं काय होणार नाहीये. हे लक्षात घ्या. ओके. After that, a body dropped reaches ground in time t1 second. It is stopped in its path after time t2 second and again dropped. The further time t3 to reach the ground is. Okay. म्हणजे याच्यामध्ये काय दिलंय बघा. एक बॉडी जी आहे ते एका सर्टन हाईट वरून ड्रॉप केली तर काय होतं आफ्टर टाइम t1 ग्राउंडला काय करते रीच करते. इट रिचेस आफ्टर टाइम t. बरोबर t1. आता पुन्हा एकदा ती बॉडी ड्रॉप केली. ओके. आफ्टर टाइम t2 त्याला काय केलं बॉडीला स्टॉप केलं आणि परत पुन्हा ते रिलीज केली. तर तिथून पुढे जाण्यासाठी टाइम किती लागणार आहे t3. आता लक्षात घ्या इथं कसं होणार बघा. आता t1 टाइम मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे दॅट इज हाफ g t1 स्क्वेअर. t2 टाइम मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे हाफ g t2 स्क्वेअर. आणि t3 टाइम मध्ये ट्रॅव्हल केलेला डिस्टन्स किती असणार आहे कारण तिथं t2 टाइम नंतर त्याला स्टॉप केली पूर्णपणे आणि पुन्हा काय केलेली आहे फ्रीली फॉलिंग मोशन दिलेले आहे. हाफ g t3 स्क्वेअर येणार आहे. आता बघा हे टोटल डिस्टन्स म्हणजे काय येणार आहे t2 टाइमचं डिस्टन्स प्लस t3 टाइमचं डिस्टन्स येणार आहे. सो हाफ g t1 स्क्वेअर इज इक्वल टू हाफ g t2 स्क्वेअर प्लस हाफ g t3 स्क्वेअर येणार आहे. अँड देअरफॉर फॉर्म्युला काय येणार आहे t1 स्क्वेअर इज इक्वल टू t2 स्क्वेअर प्लस t3 स्क्वेअर. हा असा फॉर्म्युला इथे येणार आहे. ओके. लक्षात येत आहे. म्हणजे एक बॉडी सर्टन हाईट वरून ड्रॉप केलेली आहे. t1 ग्राउंडला पोहोचण्यासाठी टोटल टाइम लागतोय t1. त्याच्यानंतर काय केलं आफ्टर टाइम t2 त्याला मध्येच स्टॉप केलं आणि परत त्याला तिथून काय केलं ड्रॉप केलं. तर तिथून पुढे पोहोचण्यासाठी लागणारा टाइम t3 लागत असेल तर t1 t2 आणि t3 या तिघांच्या मधलं रिलेशन काय येणार आहे t1 स्क्वेअर इज इक्वल टू t2 स्क्वेअर प्लस t3 स्क्वेअर येणार आहे. ओके. या पद्धतीने ह्या कन्सेप्ट आहेत. या कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. त्याचबरोबर बघा
अ बॉडी ड्रॉप्ड फ्रॉम हाईट अँड आफ्टर टाइम टी ग्रॅव्हिटी सीजेस टू ऍक्ट देन बॉडी. हे बघा, बॉडी सर्टन हाईट वरून ड्रॉप केली आहे आणि टी सेकंड बॉडी फॉल झाल्यानंतर अजून बॉडी एअर मध्ये आहे, टी सेकंड झालेले आहेत आणि अचानकपणे ग्रॅव्हिटी काय झाली, बंद पडली. ग्रॅव्हिटी बंद पडली तर काय होणार आहे, बॉडी तिथून पुढे आहे त्या व्हेलॉसिटीनं खाली ट्रॅव्हल करणार आहे. ओके, बॉडी आहे त्या व्हेलॉसिटीनं खाली ट्रॅव्हल करणार, लक्षात घ्या. कारण ग्रॅव्हिटी बंद पडणार म्हणजे त्याचं ऍक्सेलरेशन बंद पडणार, ऍक्सेलरेशन बंद पडणार म्हणजे व्हेलॉसिटी वाढायचं बंद पडणार. म्हणजे काय, ज्या व्हेलॉसिटीनं ट्रॅव्हल करत होते त्याच व्हेलॉसिटीनं पुढे कंटिन्यू करणार आहे. ओके, after that a body is dropped from height and after time t gravity is reversed. t टाइम नंतर ग्रॅव्हिटी रिव्हर्स केली तर काय होणार आहे, लक्षात घ्या. बॉडी सर्टन हाईट वरून ड्रॉप केली आहे, टी टाइम ती खाली फॉल होते, व्हेलॉसिटी वाढत जाणार आहे. टी टाइम नंतर काय होणार आहे, त्याची मॅक्सिमम व्हेलॉसिटी झालेली असणार आहे आणि त्याच्यानंतर सडनली ग्रॅव्हिटी काय केली, रिव्हर्स केली. तर त्या प्रोसेसमध्ये काय होणार आहे, ड्युरिंग दॅट तिथं काय होणार आहे, व्हेलॉसिटी विल रीच मॅक्सिमम व्हॅल्यू. ग्रॅव्हिटी सडनली रिव्हर्स झाली म्हणजे ग्रॅव्हिटीची डायरेक्शन अपवर्ड झाली तर काय होणार आहे, बॉडी तिथून पुढे त्याची व्हेलॉसिटी कमी 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 होत जाणार, फायनली व्हेलॉसिटी झिरो होणार आणि व्हेलॉसिटी झिरो झाल्यानंतर तिथून पुढे काय येणार आहे, ती पाठीमाग म्हणजे अपवर्ड डायरेक्शन मूव्ह करायला चालू करणार आहे. त्याच्यानंतर हे ऑलरेडी आताच आपण बघितलेलं आहे, डिस्प्लेसमेंट ऑफ अ फ्रीली फॉलिंग बॉडी इन लास्ट 1 सेकंड, दॅट इज एस इज इक्वल टू जीटी मायनस हाफ जी इज द आन्सर. जीटी मायनस हाफ जी हे आन्सर येणार आहे. ओके, आफ्टर दॅट एअर रेझिस्टन्स जर प्रेझेंट असेल तर तुम्हाला एवढंच लक्षात ठेवावं लागेल की एअर रेझिस्टन्स प्रेझेंट असेल तर त्या केसमध्ये टाइम ऑफ फ्री फॉल जो आहे ना तो मासवर डिपेंडेंट असणार आहे. टाइम ऑफ फ्री फॉल डिपेंड्स ऑन द मास किंवा व्हेलॉसिटी विथ विच बॉडी रिचेस द ग्राउंड ऑल्सो डिपेंड ऑन दी मास असणार आहे. आता याच्याच रिलेटेड आणखी एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आपण बघूया. ज्या इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत त्या रिव्हिजन मध्ये आपण घेतोय, लक्षात घ्या. अ फ्रीली फॉलिंग बॉडी कव्हर्स NH डिस्टन्स इन लास्ट सेकंड ऑफ इट्स जर्नी. ओके, देन टोटल हाईट ऑफ फॉल आपल्याला काढावं लागतं किंवा टोटल हाईट ऑफ फॉल काढावं लागतं किंवा टोटल टाइम ऑफ डिसेंट आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागतो. तर कसं कॅल्क्युलेट करता येईल, ओके बघा. हे बघा, याचा एक क्वेश्चन बघूया. अ फ्रीली फॉलिंग बॉडी कव्हर्स 7h/16 डिस्टन्स इन लास्ट सेकंड, देन टोटल टाइम ऑफ फॉल किती असणार आहे आणि टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड किती असेल, याचं कॅल्क्युलेशन आता कसं करता येईल बघा. हे बघा, बॉडी फ्रीली फॉलिंग आहे, ओके, आणि लास्ट 1 सेकंड मध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स दिलंय. लास्ट 1 सेकंड मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे इथं दिलंय, दॅट इज 7h/16 दिलेला आहे. लास्ट 1 सेकंड मध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स 7h/16 आहे. टोटल हाईट आहे h, ठीक आहे. तर ते टोटल किती हाईट वरून ड्रॉप केलेलं असणार आहे हे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. ओके, बघा आता टोटल टाइम ऑफ फॉल जर टी असेल तर हे h आणि t मधलं रिलेशन काय येणार आहे, तर h इज इक्वल टू हाफ GT स्क्वेअर येणार आहे. ओके, सो दिस इज द फर्स्ट रिलेशन. त्याचबरोबर लास्ट 1 सेकंड मधली डिस्प्लेसमेंट दिले, लास्ट 1 सेकंड मधली डिस्प्लेसमेंट, लास्ट 1 सेकंड मधली डिस्प्लेसमेंट किती असणार आहे, 7h/16 असणार ना, बरोबर. मग त्याच्या प्रिव्हियस टाइम मध्ये म्हणजे लास्ट 1 सेकंड सोडला तर प्रिव्हियस टाइम काय असणार आहे, t-1. तर त्या t-1 सेकंड मधले डिस्प्लेसमेंट किती असणार बघा, तर ती डिस्प्लेसमेंट असणार आहे. आता लास्ट 1 सेकंडची डिस्प्लेसमेंट 7h/16 दिली, तर t-1 टाइम मधली डिस्प्लेसमेंट म्हणजे काय होणार आहे, h-7h/16. h-7h/16 म्हणजे किती होणार आहे, 9h/16 होणार ना. सो 9h/16 या डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन येणार आहे हाफ g इंटू t-1 स्क्वेअर. असे हे दोन इक्वेशन तुम्हाला तयार करावे लागणार. काय सांगितलं मी ते लक्षात येते का बघा. एक बॉडी h हाईट मधून ड्रॉप केलेली आहे, त्याला ग्राउंडला पोहोचायला t टाइम लागतोय, त्याच्यामुळे h इज इक्वल टू हाफ GT स्क्वेअर हे पहिलं इक्वेशन येणार आहे. त्याच्यानंतर लास्ट 1 सेकंड मधली डिस्प्लेसमेंट दिली 7h/16, म्हणजे त्याचा प्रिव्हियस टाइम काय येणार आहे, t-1 सेकंड येणार, टोटल टाइम -1 सेकंड शेवटचा,
t-1. t-1 मध्ये तो किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार, h - 7h/16. सो h - 7h/16 म्हणजे किती होणार आहे, 9h/16. ओके, सो 9h/16 चं रिलेशन काय येणार आहे, 9h/16 इज इक्वल टू हाफ जी t-1 स्क्वेअर येणार आहे, बरोबर आहे ना. आता या दोन इक्वेशनचं डिव्हिजन जस्ट करा. दोन इक्वेशनचं डिव्हिजन केलं तर इथं h कॅन्सल होणार. ओके, सेकंड इक्वेशन मायनस फर्स्ट इक्वेशन करूया, सॉरी सेकंड इक्वेशन डिवायडेड बाय फर्स्ट इक्वेशन करूया. सो काय होणार आहे, 9/16 राहणार आहे. ओके, 9/16 इज इक्वल टू हाफ जी कॅन्सल होणार आहे आणि t-1 डिवायडेड बाय t स्क्वेअर राहणार आहे. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, दोन्ही बाजूचा जर स्क्वेअर रूट काढला तर 3/4 इज इक्वल टू काय येणार आहे, t-1 डिवायडेड बाय t होणार आहे. आणि हे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं की सुरुवातीला आपल्याला टाइम मिळेल. हा टाइम येणार आहे 4 सेकंड. लक्षात घ्या, टाइम किती येणार, 4 सेकंड येणार आहे. आणि टाइम आला की मग त्याच्यावरून हाईट काढू शकतो. ओके, वन्स अगेन फॉर्म्युला इज हाफ जी टी स्क्वेअर. तर या टाइपचा एक टिपिकल प्रॉब्लेम आहे, तो तुम्हाला लक्षात आला पाहिजे. ओके, फ्रीली फॉलिंग मोशन मध्ये. त्याच्यानंतर आणखी एक इम्पॉर्टंट प्रॉब्लेम फ्रीली फॉलिंग मोशन मधला आणखी एक इम्पॉर्टंट प्रॉब्लेम कुठला आहे बघा, दॅट इज ड्रॉप्स आर फॉलिंग ॲट रेग्युलर इंटरवल फ्रॉम द रूफ ऑफ हाईट h. When first drop reaches the ground, nth drop begins to fall, then distance of nth drop from the roof किंवा distance between two drops असा क्वेश्चन विचारला जातो. याचा एक एक्झाम्पल बघूया, हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. याचा एक्झाम्पल कसं येणार बघा, हे बघा, एका रूप वरून म्हणण्यापेक्षा टॅप वरून, टॅप म्हणू शकतो किंवा रूप म्हणू शकतो. ओके, एका टॅप मधून वॉटर ड्रॉपलेट रेग्युलर इंटरवलला काय व्हायला लागलेत, फॉल व्हायला लागलेत. आणि याच्यामध्ये असं याच्यामध्ये काय दिलंय बघा, फेन फर्स्ट ड्रॉप रिचेस द ग्राउंड. ज्यावेळी फर्स्ट ड्रॉप ग्राउंडला रीच करतो त्यावेळी सपोज असं दिलं की फिफ्थ ड्रॉप रूफला आहे किंवा टॅपला आहे. आणि ही टॅपची टोटल हाईट दिलेली आहे सपोज 12 मीटर. टॅपची हाईट फ्रॉम द ग्राउंड किती दिलेली आहे, 12 मीटर दिलेली आहे. ओके, तर व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह ड्रॉप्स. ओके, टू सक्सेसिव्ह ड्रॉप मधलं डिस्टन्स किंवा सेकंड ड्रॉप, थर्ड ड्रॉप, फोर्थ ड्रॉपची ग्राउंड पासूनची हाईट, यासारखं कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागतं. लक्षात येत आहे, प्रॉब्लेम लक्षात आला का बघा, प्रॉब्लेम कुठला आहे, दिस इज अ व्हेरी टिपिकल प्रॉब्लेम की ज्याच्यामध्ये रूप वरून किंवा टॅप मधून रेग्युलर इंटरवलला ड्रॉप्स खाली पडतायत, रेग्युलर इंटरवलला ड्रॉप्स खाली पडतायत. ज्यावेळी क्वेश्चन मध्ये दिलेलं असते की ज्यावेळी फर्स्ट ड्रॉप ग्राउंडला पोहोचलेला असतोय त्यावेळी nth ड्रॉप काय असणार आहे, रूफला किंवा टॅपला असणार. तो nth ड्रॉप म्हणजे फिफ्थ असू शकतं, थर्ड असू शकतं, सिक्स्थ असू शकतं अँड सो ऑन, काही दिलेलं असेल तुम्हाला. ठीक आहे, तर हा प्रॉब्लेम सोडवायचा कसा, एक तर हा फॉर्म्युला पाठ करावा लागेल किंवा दुसरी याचा एक शॉर्टकट आहे. शॉर्टकट कसा आहे बघा, हे सगळे जे ड्रॉप्स जे आहेत ना ते एअर मध्ये या पद्धतीने दाखवायचे, म्हणजे डायग्राम ड्रॉ करायची अशी डायग्राम. ओके, तर बघा इथं आपल्याला माहित आहे की रेशो ऑफ टाइम्स फॉर इक्वल डिस्टन्सेस ट्रॅव्हल करण्यासाठी लागणाऱ्या किंवा रेशो ऑफ काय येणार आहे, डिस्टन्सेस इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. सॉरी, रेशो ऑफ डिस्टन्सेस इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम काय असतो, 1:2, 3:2, 5:2, 7 हा रेशो असतो ना. हा रेशो इथं लिहायचा आहे, लक्षात घ्या. कारण हे ड्रॉप जे आहे ते इक्वल इंटरवल नंतर पडायला लागलेत. म्हणजे एक ड्रॉप पडल्यानंतर बरोबर टी टाइम नंतर दुसरा ड्रॉप पडतोय, त्याच्यानंतर टी टाइम नंतर तिसरा ड्रॉप पडतोय, त्याच्यानंतर टी टाइम नंतर चौथा ड्रॉप पडतोय. या पद्धतीने ड्रॉप्स जे आहेत ते खाली पडणार आहेत. ठीक आहे, मग या डिस्टन्सेसचा रेशो काय येणार आहे, 1:2, 3:2, 5:2, 7 हा डिस्टन्सेसचा रेशो येणार आहे. ओके, म्हणजे लक्षात घ्या, खालचा जो ड्रॉप आहे तो फर्स्ट ड्रॉप, त्याच्या वरचा ड्रॉप असणार तो सेकंड ड्रॉप, त्याच्या वरचा ड्रॉप असणार आहे थर्ड ड्रॉप, त्याच्यानंतर त्याच्या वरचा ड्रॉप असणार आहे तो फोर्थ ड्रॉप असणार आहे, आणि फिफ्थ ड्रॉप कुठं आहे, टॅप किंवा रूफला आहे. तर लक्षात घ्या, फोर्थ आणि फिफ्थ मधलं डिस्टन्स 1 असेल तर फोर्थ आणि थर्ड मधलं डिस्टन्स 3 असणार आहे, 3 आणि सेकंड मधलं डिस्टन्स 5 असणार आहे, आणि 2 आणि फर्स्ट मधलं डिस्टन्स किती असणार आहे, 7. या सगळ्याचे आपल्याला ऍडिशन करायचे आहे. ऍडिशन किती येणार बघा, 7 + 5 12, 12 + 4 किती येणार आहे, 16. ओके, सो टोटल ऍडिशन किती येणार आहे, 16 येणार ना. मग आता काय करायचे, 12 मीटरचे 16 पार्ट करायचे, म्हणजे इच पार्ट काय होणार आहे, 12/16. 12/16 म्हणजे प्रत्येक पार्ट कितीचा येणार, दॅट इज 3/4 चा येणार.
म्हणजे याच्यामधला 1 पार्ट म्हणजे 3/4 मीटर असणार. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, फोर्थ आणि फिफ्थ ड्रॉप मध्ये किती डिस्टन्स असणार आहे, 3/4 मीटर असणार. फोर्थ आणि थर्ड ड्रॉप मध्ये डिस्टन्स किती असणार आहे, 3 × 3/4. थर्ड आणि सेकंड मध्ये किती असणार आहे, थर्ड आणि सेकंड मध्ये 5 × 3/4. या पद्धतीने हे सोल्युशन करावं लागेल. हा प्रॉब्लेम लक्षात आला का रिपीट करावा लागेल, कारण हा प्रॉब्लेम खूपच इझी आहे सॉल्व्ह करायला, लक्षात घ्या. ओके, एका टॅप मधून किंवा रूफ वरून काय होत असेल, एका टॅप किंवा रूफ वरून इक्वल इंटरवलला ड्रॉप्स खाली पडत असतील. ओके, आणि फर्स्ट ड्रॉप डाऊनला पोहोचल्यानंतर nth ड्रॉप म्हणजे तो कितीही नंबर दिला जाऊ शकतो, टॅप किंवा रूफला असेल तर 2 लगतच्या ड्रॉपलेट मधलं तुम्हाला डिस्टन्स विचारलं जातं, किंवा ग्राउंड पासूनचं कुठल्याही ड्रॉपचं, म्हणजे फॉर एक्झाम्पल ग्राउंड पासून फोर्थ ड्रॉप किती डिस्टन्सला असणार आहे, किंवा ग्राउंड पासून थर्ड ड्रॉप किती डिस्टन्सला असणार आहे, अशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर हा प्रॉब्लेम कसा सोडवायचा आहे, तर त्याची डायग्राम काढायची. पहिल्या 2 ड्रॉप मधलं डिस्टन्स 1 लिहायचं, दुसऱ्या 2 ड्रॉप मधलं डिस्टन्स 3 लिहायचं, अँड सो ऑन 1, 3, 5, 7 या पद्धतीने लिहित जायचं. आणि त्या सगळ्या काय करायची आहे, डिजिटची फक्त सम करायची आहे. तुम्ही काय करायचं, सगळ्या डिजिटची सम करायची. डिजिटची सम जी काय येईल त्या समनं काय करायचं, टोटल हाईटला डिवाइड करायचं, कारण क्वेश्चन मध्ये डेफिनेटली तुम्हाला टोटल हाईट दिलेली असणार आहे. ओके, सगळ्या डिजिटच्या समनं टोटल हाईटला डिवाइड केलं तर काय मिळणार आहे आपल्याला, सगळ्यात वरचा जो पार्ट असणार आहे ते डिस्टन्स मिळणार आहे. त्याचा खालचा पार्ट म्हणजे 3 टाइम्स, त्याच्या खालचा पार्ट म्हणजे 5 टाइम्स. या पद्धतीने काय करू शकताय, 2 लगतच्या ड्रॉप मधले डिस्टन्स काढू शकताय. आणि 2 लगतच्या ड्रॉप मधले सगळे डिस्टन्सेस तुम्ही लिहिले तर कुठल्याही 2 ड्रॉप मधलं डिस्टन्स, किंवा ग्राउंड पासूनचं कुठल्याही ड्रॉपचं डिस्टन्स, किंवा टॅप पासूनचं कुठल्याही ड्रॉपचं डिस्टन्स तुम्ही काय करू शकताय, इझिली कॅल्क्युलेट करू शकताय. ओके, लक्षात येतंय. याच्यामध्ये काही डाऊट असेल तर विचारा. त्याच्यानंतर हायड्रोजन बलून रिलीज्ड फ्रॉम सर्टन हाईट ऑन द अर्थ रेजेस अप, ऑन द मून फॉल्स डाऊन. लक्षात घ्या, एक हायड्रोजन बलून घेतला, असा एमसीक्यू विचारला जाऊ शकतो की हायड्रोजनचा बलून एअर वर सोडला तर तो वर जातो, तर मून वर सोडला तर काय होईल, तर मून वर सोडल्यानंतर तो काय होणार आहे, खाली पडणार आहे. ओके, फॉल्स डाऊन. याचं रिझन आहे मून वर, लक्षात घ्या, मून वर ऍटमॉस्फिअर नाहीये, किंवा व्हेरी रेअर ऍटमॉस्फिअर आहे. आता अर्थवर हायड्रोजनचा बलून, आता ग्रॅव्हिटी अर्थवर ऍक्च्युअली स्ट्रॉंग आहे आणि मूनवर ऍक्च्युअली वीक आहे ग्रॅव्हिटी. ओके, त्याच्यामुळे हायड्रोजनचा बलून अर्थवर जर सोडला तर तो खाली पडायला पाहिजे आणि मूनवर वर जायला पाहिजे, असं आपलं थिंकिंग होऊ शकतं. परंतु ऍक्च्युअल कसं होतं, हायड्रोजन बलून एअरवर सोडला तर तो वर जातो. हे कशामुळे होतं, बॉयंट फोर्समुळे. कारण बॉयन्सी प्रिन्सिपल आपण बघितलेला आहे फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये. जर बॉडीची डेन्सिटी सराउंडिंग मीडियमच्या डेन्सिटीपेक्षा कमी असेल तर काय होते, ती बॉडी वर सरकते. म्हणजे हायड्रोजन हा काय आहे, खूप कमी डेन्सिटी असणारा सबस्टन्स आहे. त्या मानानं एअर जे आहे ते जास्त डेन्सिटीचा सबस्टन्स आहे, आणि जास्त डेन्सिटीच्या सबस्टन्स मध्ये कमी डेन्सिटीचा सबस्टन्स ठेवला तर तो वर जातो. दॅट इज बॉयन्सी प्रिन्सिपल. मूनवर ऍटमॉस्फिअरच नाहीये, बॉयन्सी तिथं काय क्रिएटच होणार नाही. तिथं कितीही कमी डेन्सिटीचा ऑब्जेक्ट जरी सोडला तर तो काय होणार आहे, खालीच पडणार आहे. ओके, इथं आणखी एक महत्वाचा इथे एक क्वेश्चन आहे बघा. ही देखील एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. एक बॉडी H1 हाईट पासून रिलीज केली, सरफेसवर स्ट्राईक होणार, आणि H2 हाईटला पुन्हा काय होत असेल, रिबाउंड होत असेल. H2 हाईटला पुन्हा रिबाउंड. ओके, H2 हाईटला पुन्हा रिबाउंड होत असेल तर ऍक्सेलरेशन किती असणार आहे, ऍक्सेलरेशन ऍट द टाइम ऑफ कॉन्टॅक्ट. ऍक्सेलरेशन ऍट द टाइम ऑफ कॉन्टॅक्ट कसं येणार बघा. एक बॉडी H1 हाईट वरून ड्रॉप केली, सरफेसला स्ट्राईक झाली, आणि स्ट्राईक झाल्यानंतर पुन्हा काय झालेलं आहे, H2 हाईटला रिबाउंड झालेली आहे. तर ड्युरिंग कोलिजनच्या वेळेचं तुम्हाला ऍक्सेलरेशन काढायला सांगितलंय. ओके, H1 हाईटनं जर रिलीज केली तर किती व्हेलॉसनं स्ट्राईक होणार आहे, √2g H1 न सरफेसला स्ट्राईक होणार आहे. त्याच्यानंतर काय होतंय, H2 हाईटला रिबाउंड होतंय म्हणजे काय होणार आहे, जस्ट आफ्टर कोलिजन व्हेलॉसिटी असणार आहे √2g H2, बरोबर आहे ना. जस्ट बिफोर कोलिजन √2g H1 व्हेलॉसिटी असणार आहे, जस्ट आफ्टर कोलिजन व्हेलॉसिटी असणार आहे √2g H2. ऍक्सेलरेशन म्हणजे काय असतं, चेंज इन व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम असतं.
चेंज इन व्हेलॉसिटी डिवाइडेड बाय टाइम दॅट इज v मायनस u बाय t येणार आहे. तर चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे काय येणार आहे, फायनल व्हेलॉसिटी √2gh2 मायनस इनिशियल व्हेलॉसिटी मायनस मध्ये √2gh1 आणि मायनस मायनस काय होणार आहे प्लस, कारण इथे डायरेक्शन देखील तुम्हाला कन्सिडर करावं लागेल. जस्ट बिफोर कोलिजन व्हेलॉसिटी डाऊनवर्ड आहे आणि जस्ट आफ्टर कोलिजन व्हेलॉसिटी काय आहे, अपवर्ड आहे. त्याच्यामुळे v मायनस u चं काय होणार आहे, √2gh2 मायनस ऑफ मायनस √2gh1 म्हणजे √2gh2 प्लस √2gh1 डिवाइडेड बाय टाइम ऑफ कोलिजन तुम्हाला इथे दिलेला असणार आहे t. ओके, तर त्याच्यावर ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला येतो √2gh2 प्लस √2gh1 डिवाइडेड बाय t. ओके, त्याच्यानंतर व्हर्टिकली प्रोजेक्टेड बॉडी अपवर्ड डायरेक्शन जर प्रोजेक्ट केली तर आता काय होणार आहे, इनिशियल व्हेलॉसिटी काहीतरी येणार आहे. इक्वेशन बघा, v इज इक्वल टू u मायनस dt. दिस इज द फर्स्ट इक्वेशन. म्हणजे टी टाइम नंतरची व्हेलॉसिटी काढायची असेल तर u मायनस dt, किंवा इथे हे लॉजिक लक्षात ठेवू शकताय, एखादी बॉडी आपण वर प्रोजेक्ट केली तर पर सेकंड व्हेलॉसिटी 10 न कमी होत जाते. म्हणजे सपोज असं सांगितलं, हे तुम्हाला मेंटल थिंकिंग करता आलं पाहिजे. एक बॉडी जर 50 मीटर पर सेकंड वर प्रोजेक्ट केली, 50 मीटर पर सेकंड, तर 3 सेकंड नंतर व्हेलॉसिटी किती असणार, आफ्टर 3 सेकंड मध्ये 30 न कमी होणार. सो 50 मायनस 30 म्हणजे किती येणार आहे, 20 येणार आहे. एक बॉडी 100 मीटर पर सेकंड न प्रोजेक्ट केली, आफ्टर 6 सेकंड व्हेलॉसिटी किती असणार आहे, 100 मायनस 60 दॅट इज इक्वल टू 40. दॅट इज v इज इक्वल टू u मायनस gt. त्याच्यानंतर हाईट ट्रॅव्हल्ड इन टाइम t दॅट इज ut मायनस हाफ gt स्क्वेअर येणार आहे. थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन दॅट इज v स्क्वेअर मायनस u स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 2gh येणार आहे. लक्षात घ्या, कारण इनिशियल व्हेलॉसिटी जास्त, नंतरची व्हेलॉसिटी कमी. म्हणजे इथं बॉडी वर जात असताना ऍक्सलरेशन काय घ्यावं लागेल, मायनस g घ्यावं लागणार आहे. हाईट मात्र प्लस येणार आहे. ओके, व्हेलॉसिटी ऍट हायेस्ट पॉईंट काय असणार आहे, 0 असणार आहे. कारण बॉडी वर जाईल तसे व्हेलॉसिटी कमी कमी होत जाणार, हायेस्ट पॉईंटला व्हेलॉसिटी 0 असणार आहे. वर जात असताना व्हेलॉसिटी आणि ऍक्सलरेशन काय असणार आहेत, अपोजिट डायरेक्शन असणार आहेत. आणि खाली येत असताना व्हेलॉसिटी आणि ऍक्सलरेशन सेम डायरेक्शन असणार आहेत. आता याच्यामध्ये काही फॉर्म्युले बऱ्यापैकी तुम्हाला पाठच असतील. एक बॉडी वर प्रोजेक्ट केली तर किती मॅक्सिमम हाईटला जाऊन पोहोचणार, हा फॉर्म्युला पाठ पाहिजे तुम्हाला, u स्क्वेअर बाय 2g. ओके, अदरवाइज थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन तुम्हाला सॉल्व्ह करावं लागणार. थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन मध्ये व्हॅल्यू ठेवल्या तर मॅक्सिमम हाईट रिचडचा फॉर्म्युला येतो u स्क्वेअर बाय 2g. त्याच्यानंतर वर जाण्यासाठी लागणारा टाइम ऑफ असेंट u बाय g. खाली येण्यासाठी तेवढाच टाइम लागणार आहे u बाय g. बरोबर आहे ना. टोटल टाइम ऑफ फ्लाइट काय येणार आहे, 2u बाय g. टाइम ऑफ असेंट इज इक्वल टू टाइम ऑफ डिसेंट, पण कधी एअर रेझिस्टन्स नसेल तर. ओके, आता मॅक्सिमम हाईट रिच्ड आणि टाइम ऑफ फ्लाइट यांच्यामधलं रिलेशन काय येणार आहे, hmax इज इक्वल टू 1/8 gt स्क्वेअर. ओके, hmax आणि टाइम ऑफ फ्लाइट यांच्यामधलं रिलेशन काय येतं, h मॅक्सिमम हाईट रिच्ड इज इक्वल टू 1/8 g इंटू टाइम ऑफ फ्लाइट स्क्वेअर. एखाद्या पॉइंटला असताना त्या पॉइंटला स्पीड ऑफ असेंट पण असणार आहे आणि खाली येत असताना स्पीड ऑफ डिसेंट पण असणार आहे. तर त्या सेम पॉइंटला वर जाताना स्पीड आणि खाली येताना स्पीड काय असतं, सेम असतं, पण कधी वन्स अगेन हे रेझिस्टन्स नसेल तर. ओके, त्याच्यानंतर व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल 1 सेकंड बिफोर रिचिंग द हायेस्ट पॉइंट. हायेस्ट पॉइंटला पोहोचायच्या अगोदर जस्ट 1 सेकंड व्हेलॉसिटी किती असणार आहे, 9.8 मीटर पर सेकंड. कारण 1 सेकंड नंतर 0 व्हायला पाहिजे ती, कारण पर सेकंड व्हेलॉसिटी 9.8 न कमी कमी होत जाते ना. तर 1 सेकंड जस्ट बिफोर हायेस्ट पॉइंट व्हेलॉसिटी असणार आहे 9.8 मीटर पर सेकंड. ओके, चेंज इन व्हेलॉसिटी ओव्हर कंप्लीट जर्नी काय येणार आहे, 2u डाऊनवर्ड असणार आहे. कारण पॉइंट ऑफ प्रोजेक्शनला व्हेलॉसिटी u अपवर्ड असणार. पॉइंट ऑफ स्ट्रायकिंगच्या वेळेला व्हेलॉसिटी काय असणार आहे, दॅट इज u डाऊनवर्ड असणार आहे. सो चेंज इन व्हेलॉसिटी काय असणार आहे, दॅट इज चेंज इन व्हेलॉसिटी दॅट इज फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी. ओके, ही चेंज इन व्हेलॉसिटी येणार आहे. त्याच्यामुळे त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर 2u येतं. u इज द व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन. आता इथे आणखी एक हा महत्वाचा फॉर्म्युला आहे बघा, हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. The height reached in first second of the ascent is equal to height of fall in the last second of the descent. आणि ती किती असते नेहमी, h मायनस हाफ g असतं. बघा, हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे. सपोज एक बॉडी u व्हेलॉसिटीनं वर प्रोजेक्ट केली, या पद्धतीनं वर जाणार, हायेस्ट पॉइंटला पोहोचणार आणि परत काय होणार आहे, खाली येणार आहे. पुन्हा ते काय होणार आहे, खाली येणार आणि सरफेसवर स्ट्राईक होणार आहे. तर लक्षात घ्या,
फर्स्ट सेकंड ऑफ असेंट मध्ये जेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करतं तेवढंच लास्ट सेकंड ऑफ द डिसेंट मध्ये ट्रॅव्हल करतं. फर्स्ट सेकंड ऑफ असेंट म्हणजे स्टार्टिंग पासून 1 सेकंड पर्यंत, आणि तेवढंच डिस्टन्स काय करतं लास्ट सेकंड ऑफ द स्ट्राईक, म्हणजे स्ट्राईक होण्याच्या अगोदर लास्ट 1 सेकंड मध्ये एक्झॅक्टली तेवढंच डिस्टन्स ट्रॅव्हल करणार. ते किती असतं u मायनस हाफ g असतं. म्हणजे थोडक्यात आपण असं लिहू शकतो u-5 शॉर्टकट मध्ये u-5. म्हणजे बॉडी सपोज क्वेश्चन असा विचारला, बॉडी 50 मीटर पर सेकंड वर फेकली तर वर जाऊन ती खाली पडणार आहे, तर खाली पडत असताना शेवटच्या 1 सेकंड मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार. लास्ट सेकंड ऑफ द डिसेंट म्हणतोय, लास्ट सेकंड ऑफ द डिसेंट मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार असा करणार आहे. तर 50 न प्रोजेक्ट केली तर काय काय होणार आहे, 50 - 5 म्हणजे काय येणार आहे 45 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करणार लास्ट 1 सेकंड मध्ये. ओके, म्हणजे फर्स्ट 1 सेकंड, पुन्हा एकदा बघा, एक बॉडी 50 मीटर पर सेकंड वर प्रोजेक्ट केली तर फर्स्ट सेकंड ऑफ असेंट मध्ये म्हणजे इथं किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे 45 मीटर, किंवा लास्ट सेकंड ऑफ द डिसेंट मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार 1 सेकंड 45 मीटर. 100 मीटर न प्रोजेक्ट केली, 100 मीटर पर सेकंड न प्रोजेक्ट केली तर फर्स्ट सेकंड ऑफ असेंट मध्ये 95, लास्ट सेकंड ऑफ द डिसेंट मध्ये 95 मीटर. व्हेरी सिंपल, कारण असे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्याचबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट, बॉडी कितीही व्हेलॉसिटीने वर प्रोजेक्ट करा, ओके, लास्ट 1 सेकंड ऑफ द असेंट म्हणजे हे डिस्टन्स, किंवा फर्स्ट 1 सेकंड ऑफ द डिसेंट मध्ये डिस्टन्स किती ट्रॅव्हल करतं, नेहमी हाफ जी एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करतं. हाफ जी म्हणजे किती, अप्रॉक्सिमेटली 5 मीटर, किंवा एक्झॅक्टली काय येणार आहे 4.9 मीटर येणार आहे. अप्रॉक्सिमेटली 5 मीटर किंवा एक्झॅक्टली 4.9 मीटर येणार आहे. लक्षात येत आहे बघा. त्याच्यामुळे क्वेश्चन मध्ये काय विचारलं जातं याचं थिंकिंग तुम्हाला करावं लागेल. ओके, हे बघा, फर्स्ट सेकंड ऑफ द असेंट कुठे येणार आहे, फर्स्ट सेकंड ऑफ द असेंट इथे येणार, बरोबर. लास्ट सेकंड ऑफ द डिसेंट म्हटलं तर लास्ट सेकंड ऑफ द डिसेंट म्हणजे इथे येणार, बरोबर. त्याच्यानंतर लास्ट सेकंड ऑफ द असेंट, असेंटचा लास्ट सेकंड म्हणजे कुठे येणार, हे इथे येणार, लास्ट सेकंड ऑफ द असेंट. आणि फर्स्ट सेकंड ऑफ द डिसेंट, फर्स्ट सेकंड ऑफ द डिसेंट म्हणजे किती येणार आहे, हा येणार आहे पार्ट. ओके, सो लास्ट 1 सेकंड ऑफ द असेंट और फर्स्ट 1 सेकंड ऑफ द डिसेंट मध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स नेहमी काय असतं, हाफ जी असतं, म्हणजे 4.9 मीटर असतं किंवा 5 मीटर असतं. कितीही व्हेलॉसिटीने बॉडी प्रोजेक्ट करा, 100 मीटर पर सेकंड जरी प्रोजेक्ट केली किंवा 50 मीटर पर सेकंड जरी प्रोजेक्ट केली तर लास्ट 1 सेकंड ऑफ द असेंट 5 मीटर असणार, किंवा फर्स्ट 1 सेकंड ऑफ द डिसेंट असणार आहे ते देखील 5 मीटर असणार आहे. लक्षात येते का बघा, थोडंसं स्पीड आहे त्याच्यामुळं कदाचित असं वाटू शकेल की हे काय समजत नाहीये. ओके, त्याच्यामुळे थोडंसं तुम्ही अगोदर थोडंसं प्रिपेअर करून यायला पाहिजे. आता हा एक टेबल खूप महत्वाचा आहे, कारण काही न्यूमेरिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना हा टेबल आपल्याला तिथं लागतो. आणि ह्या व्हॅल्यू बघा, एक बॉडी यू व्हेलॉसिटीने वर प्रोजेक्ट केली तर डिफरंट हाईटला त्याची व्हेलॉसिटी किती असणार आहे बघा. आणि ही व्हॅल्यू लक्षात कशा ठेवायच्या. एक बॉडी यू व्हेलॉसिटीने वर फेकली तर काय होणार आहे, कंटिन्युअसली वर 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 जाणार, मॅक्सिमम हाईटला पोहोचणार, व्हेलॉसिटी 0 होणार आणि परत काय होणार आहे, खाली येऊन पडणार आहे, बरोबर. तर बघा, याच्यामध्ये क्वेश्चन असा विचारला की h/4 हाईटला गेल्यावर व्हेलॉसिटी किती असेल, त्याच्यानंतर h/2 हाईटला म्हणजे हाफ ऑफ द मॅक्सिमम हाईटला पोहोचल्यानंतर व्हेलॉसिटी किती असणार, त्याच्यानंतर 3/4 हाईटला 3/4 ऑफ द मॅक्सिमम हाईटला पोहोचल्यानंतर व्हेलॉसिटी किती होणार, आणि मॅक्सिमम हाईटला व्हेलॉसिटी किती होणार आहे. लक्षात घ्या, व्हेलॉसिटी कंटिन्युअसली कमी होत जाणार आहे. आणि व्हेलॉसिटी कशी कमी होत जाणार आहे, कॉस्टच्या व्हॅल्यूनं. कॉस्टच्या व्हॅल्यूनं म्हणजे काय, हे बघा, कॉस्टच्या व्हॅल्यू तुम्ही जरा लक्षात घ्या. कॉस्ट 0 काय असतं, 1 असतं. कॉस 30 किती असतं, √3/2. त्याच्यानंतर कॉस 45 किती असतं, 1/√2. त्याच्यानंतर कॉस 60 किती असतं, हाफ. आणि कॉस 90 किती असतं, 0. म्हणजे या कॉस्टच्या ज्या व्हॅल्यू आहेत ना त्या सगळ्यांना पाठ असतात. कॉस 30, 45, 60, 90 या कॉस्टच्या व्हॅल्यू सगळ्यांना पाठ आहेत, बरोबर आहे ना, 0 पासून. तर लक्षात घ्या, इथं व्हेलॉसिटी 1 टाइम्स असणार, इथं √3/2 टाइम्स, इथं 1/√2 टाइम्स, आणि इथं असणार आहे हाफ टाइम्स, आणि फायनली 0 टाइम्स इनिशियल व्हेलॉसिटी. लक्षात येत आहे, म्हणजे पॉइंट ऑफ प्रोजेक्शनला व्हेलॉसिटी u असेल तर h/4 एवढ्या हाईटला गेल्यानंतर त्याची व्हेलॉसिटी झालेली असणार आहे √3/2 u. त्याच्यानंतर हाफ ऑफ द मॅक्सिमम हाईटला गेल्यानंतर व्हेलॉसिटी हाफ होत नाही, लक्षात घ्या.
हाफ ऑफ द मॅक्सिमम हाईटला गेल्यानंतर व्हेलॉसिटी 1/√2u होते. त्याच्यानंतर 3/4 ऑफ द मॅक्सिमम हाईटला गेल्यानंतर व्हेलॉसिटी किती होते? हाफ होते. आणि मॅक्सिमम हाईटला गेल्यानंतर व्हेलॉसिटी काय होते? 0 होते. लक्षात आलं? मग याच्यावरून काहीही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. म्हणजे सपोज असं विचारलं की एक बॉडी 50 मीटर पर सेकंड या स्पीडनं वर प्रोजेक्ट केलेली आहे. ओके, आणि ती मॅक्सिमम हाईट एच ला जाऊन पोहोचते. तर h/2 एवढ्या हाईटला किती व्हेलॉसिटी असणार आहे? म्हणजे मॅक्सिमम हाईट h, तर त्याच्या मिड पॉइंटला म्हणजे h/2 एवढ्या हाईटला व्हेलॉसिटी किती असणार आहे? असं जर विचारलं तर आन्सर काय येणार त्याचं? तर व्हेलॉसिटी हाफ होत नाही, तर व्हेलॉसिटी काय होते? 1/√2 टाइम्स इनिशियल व्हेलॉसिटी होते ना. सो 1/√2 टाइम्स काय होणार आहे? 1/√2 टाइम्स काय होणार आहे? 50. म्हणजे किती होणार आहे? 25√2 होणार आहे. इतर काही कॅल्क्युलेशन साठी देखील हा टेबल खूप इम्पॉर्टंट आहे. किमान व्हेलॉसिटीचा पार्ट तरी व्यवस्थित लक्षात ठेवा. लक्षात येते मी काय सांगतोय? त्याच्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट. ओके, नेक्स्ट कन्सेप्ट. आता जर एअर रेझिस्टन्स जर असेल लक्षात घ्या, तर टाइम ऑफ असेंट आणि टाइम ऑफ डिसेंट यांच्यामध्ये रिलेशन काय येतं तेवढंच लक्षात ठेवा. तर एअर रेझिस्टन्स असेल तर मात्र काय होतं? टाइम ऑफ असेंट लेस लागतो आणि टाइम ऑफ डिसेंट काय लागतो? मोर लागतो. एअर रेझिस्टन्स जर असेल तर वर जाण्यासाठी मॅक्सिमम हाईटला पोहोचायला कमी वेळ लागणार आहे आणि मॅक्सिमम हाईट पासून ग्राउंडला यायला थोडासा जास्त वेळ लागणार आहे. लक्षात येत आहे? आणि TA/TD चा रेशो काय असतो? phi/u एवढा असतो. वेर u इज द व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन अँड phi इज द स्ट्रायकिंग व्हेलॉसिटी. टाइम ऑफ असेंट डिवायडेड बाय टाइम ऑफ डिसेंटचा हा रेशो हा लक्षात ठेवा, दॅट इज phi/u असणार आहे. प्रोजेक्शनची व्हेलॉसिटी तर तुम्हाला दिलेली असते. ओके, आता लक्षात घ्या, एअर रेझिस्टन्स असेल, एअर रेझिस्टन्स नसेल तर काय होतं? ज्या व्हेलॉसिटीनं आपण प्रोजेक्ट करतो त्याच व्हेलॉसिटीनं बॉडी स्ट्राईक होते, एअर रेझिस्टन्स नसेल तर. परंतु एअर रेझिस्टन्स जर असेल तर काय होणार आहे? ज्या व्हेलॉसिटीनं आपण प्रोजेक्ट करतो त्याच्यापेक्षा कमी व्हेलॉसिटीनं काय होते? बॉडी स्ट्राईक होते, कारण कायनेटिक एनर्जीचा लॉस होतो. त्याच्यामुळे फी हे कमी असणार आणि यू हे नेहमी जास्त असणार आहे. आणि फी कमी असल्यामुळे काय असणार आहे? टाइम ऑफ असेंट देखील कमी असतो. ओके, आता हा पार्ट जो आहे ना, हा पार्ट जरा इम्पॉर्टंट आहे बघा. हा फॉर्म्युला थोडासा तुम्हाला पाठ करून ठेवावा लागणार आहे. बघा इथं काय दिलंय? अ बॉडी इज प्रोजेक्टेड व्हर्टिकली अपवर्ड फ्रॉम द ग्राउंड is at height h from the ground at the two instances of the time t1 and t2. ओके, देन ते t1 t2 टाइम काय असणार आहे? हे बघा, बॉडी वर प्रोजेक्ट केलेली आहे, ती वर जाणार, मॅक्सिमम हाईटला पोहोचणार आणि परत खाली येणार आहे. बरोबर आहे ना? परत खाली येणार आहे. तर एकाच हाईटला ती दोन डिफरंट टाइमला असणार आहे. म्हणजे वर जातानाचा टाइम t1 आणि वर जाऊन परत त्याच हाईटला कधीतरी येणार आहे, त्यावेळी देखील काहीतरी टाइम असणार आहे, दॅट इज t2. तर हे एका साईडला ज्या दोन टाइमला असते ते टाइम t1 आणि t2 काय असणार आहेत? तर हे फॉर्म्युले बघा कसे आहेत. t1 इज इक्वल टू u/g. u/g म्हणजे आठवतंय ना? टाइम ऑफ असेंटचा फॉर्म्युला मायनस √u/g² मायनस 2h/g. 2h/g कोणाचा फॉर्म्युला आहे रे? टाइम ऑफ डिसेंटचा फॉर्म्युला आहे. लक्षात येते का? आणि t2 टाइम येणार आहे, फक्त मायनसचं साइन काय करावं लागेल? इथं प्लस करावं लागेल. ओके, म्हणजे हे तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं म्हणजे कॅल्क्युलेशन करायला खूप इझी पडतं. एक बॉडी सर्टन व्हेलॉसिटीनं जर प्रोजेक्ट केली, ओके, तर एकाच हाईटला कुठल्या दोन टाइमला असणार आहे ते आपण t1 t2 ह्या फॉर्म्युलानं काढू शकतो. u/g मायनस √u/g² मायनस 2h/g, u/g प्लस √u/g² मायनस 2h/g. ओके, हे डिराईव्ह करून आलेले फॉर्म्युले आहेत. लक्षात येते? म्हणजे फॉर एक्झाम्पल एक बॉडी सपोज 40 मीटर पर सेकंड वर प्रोजेक्ट केली, 40 मीटर पर सेकंड किती मॅक्सिमम हाईटला पोहोचणार रे? मॅक्सिमम हाईटचा फॉर्म्युला आठवतोय ना? दॅट इज u²/2g. u²/2g हा फॉर्म्युला येणार आहे. मग u²/2g म्हणजे काय होणार आहे? 1600 डिवायडेड बाय 20. ओके, सो 160/2 म्हणजे 80 मीटर हाईट मॅक्सिमम हाईटला जाणार, 80 मीटरला. ठीक आहे. आता याच्यामध्ये क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो, 40 मीटर पर सेकंडनं प्रोजेक्ट केली आहे, तर लक्षात घ्या 30 मीटर या हाईटला कधीतरी ती जाऊन पोहोचणार आहे आणि खाली येत असताना परत 30 मीटरला कधीतरी असणार आहे. तर 30 मीटर हाईटला की कुठल्या दोन टाइमला ती प्रेझेंट असणार आहे? तर ते दोन टाइम कसे काढणार आहे? दॅट इज बघा, व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन तुम्हाला दिलेलं असणार 40/10 मायनस √40/10² मायनस 2h/g. h म्हणजे काय असणार आहे? 30 मीटर.
लक्षात येत आहे. तर हे कॅल्क्युलेशन करून ते 2 टाइम तुम्ही इझिली कॅल्क्युलेट करू शकता. त्याच्यामुळे हे 2 फॉर्म्युले जरा काय करा, एक्झामला जात असताना वगैरे रिवाइज करा. हे फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहे. ओके, आणि याच्यावरून हे बाकीचं मग कॅल्क्युलेशन आपण करू शकतो. T1 प्लस T2 म्हणजे टोटल टाइम ऑफ फ्लाइट असणार आहे. व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन असणार आहे G/2 T1 प्लस T2. काय वेळेला T1 T2 हे 2 टाइम दिलेले असणार आहेत आणि तुम्हाला व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन विचारलं गेलं. तर हे तुम्ही मग फॉर्म्युल्यावरून थिंक करू शकताय ना, कारण या 2 इक्वेशनचं जर ऍडिशन केलं तर काय, तर T1 प्लस T2 इज इक्वल टू काय येणार आहे, 2U/G येणार आहे. त्याच्यामुळे व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन काय येणार आहे, G/2 T1 प्लस T2 येणार आहे. ओके, व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन येणार आहे G/2 इन ब्रॅकेट T1 प्लस T2 येणार आहे. हे बाकीच्या ह्या ज्या गोष्टी आहेत ना, या 2 फॉर्म्युल्यावरून आपण काय करू शकतो, सगळ्या गोष्टी डिसाइड करू शकतो. ओके, म्हणजे सपोज असं सांगितलं, एक बॉडी सर्टन व्हेलॉसिटीने प्रोजेक्ट केली आणि ती 30 मीटर हाईटला, ओके, 2 डिफरंट टाइमला असते. ते 2 डिफरंट टाइम सपोज 4 सेकंड आणि 8 सेकंडला आहेत. 4 सेकंड आणि 8 सेकंड आहेत, 2 डिफरंट टाइम. म्हणजे T1 T2 फक्त दिलेला असेल तर तुम्ही व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन, त्याच्यानंतर ती मॅक्सिमम हाईट वगैरे सगळं कॅल्क्युलेशन तुम्ही इझिली करू शकताय. व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन म्हणजे दॅट इज या 2 टाइमची ऍडिशन इंटू 5 येणार आहे. ओके, अँड सो ऑन. बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय. त्यामुळे हे 2 फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रोजेक्शन अप फ्रॉम द टॉप ऑफ द टॉवर. बॉडी यू व्हेलॉसनं टॉवरवरून वर प्रोजेक्ट केली. ओके, तर याच्याच रिलेटेड काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत. जसं चा फॉर्म्युला, हाईटचा फॉर्म्युला काय येणार आहे, ओके, दॅट इज -UT प्लस हाफ GT स्क्वेअर. आता हाईटचा फॉर्म्युला -UT प्लस हाफ GT स्क्वेअर कुठून आला, डिस्प्लेसमेंटच्या इक्वेशनवरून. S इज इक्वल टू UT प्लस हाफ GT स्क्वेअर असणार, हाफ AT स्क्वेअर असा फॉर्म्युला असतो ना. बॉडीवर प्रोजेक्ट केली, ओके, बॉडीवर प्रोजेक्ट केली तर किती टाइम नंतर ग्राउंडला जाऊन पोहोचणार, हा टाइम जर काढायचा असेल तर टाइम काढण्यासाठी आपल्याला या सेकंड कायनेमॅटिक इक्वेशन मध्ये सगळ्या व्हॅल्यूज प्लेस कराव्या लागणार आहे. म्हणजे टॉवरवरून ग्राउंडला जाण्यासाठी लागणारा टाइम म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट किती लिहावं लागणार, मायनस हाईट ऑफ द टॉवर लिहावं लागणार आहे. प्रोजेक्टेड अपवर्ड म्हणजे काय येणार आहे, प्लस U इंटू टाइम येणार आहे. लक्षात येत आहे. आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय असणार आहे, दॅट इज मायनस हाफ G. म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय लिहिणार आपण, -G लिहिणार इंटू हाफ GT स्क्वेअर. आणि त्याच्यामुळे मायनस सगळं काढून टाकलं तर काय होणार आहे, H इज इक्वल टू -ET प्लस हाफ GT स्क्वेअर असं इक्वेशन येणार आहे. म्हणजे हे इक्वेशन जे आहे ते कशासाठी येणार आहे, पॉइंट ऑफ प्रोजेक्शन पासून पॉइंट ऑफ स्ट्रायकिंगच्या मोशनशी रिलेटेड ते इक्वेशन आहे. आता इथं पुन्हा एकदा बघा, वरचा जो आपण फॉर्म्युला बघितलाय ना, त्याला सिमिलर हा एक इथं फॉर्म्युला आहे बघा. टाइम ऑफ फ्लाईटचा फॉर्म्युला काय येणार, टाइम ऑफ फ्लाईट म्हणजे टॉवर वरून बॉडी यू व्हेलॉसनं वर प्रोजेक्ट केली, वर जाणार, मॅक्सिमम हाईटला पोहोचणार आणि परत खाली येऊन पडणार आहे. तर या पूर्ण मोशनचा टाइम ऑफ फ्लाईट किती येणार आहे, तर टाइम ऑफ फ्लाईटचा फॉर्म्युला बघा, U/G प्लस अंडर रूट U/G स्क्वेअर प्लस 2H पाहिजे. लक्षात येते. म्हणजे वर जो फॉर्म्युला आहे ना त्याला सिमिलर फॉर्म्युला आहे, फक्त वरच्या फॉर्म्युल्यामध्ये ब्रॅकेटच्या आतमध्ये काय होतं, मायनस साइन होतं, इथं प्लस साइन आहे. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर द टाइम ऑफ फ्लाईट. हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. ओके, आणि बाकीचे सगळे फॉर्म्युले जे आहेत ते कायनेमॅटिक इक्वेशनचा वापर करून आपण सॉल्व्ह करू शकतो. याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज मोशन कर्व्स. मोशन कर्व म्हणजे काय, सम इंडिपेंडंट व्हेरिएबल ऑन द एक्स ऍक्सिस. जनरली टाइम असतं, ते टाइम व्यतिरिक्त बाकीचे पण असतात, आणि सम डिपेंडंट व्हेरिएबल ऑन दी वाय ऍक्सिस. ओके, आता याच्यामध्ये फर्स्ट ग्राफ कुठले येतात, पोझिशन टाइम ग्राफ येतात. पोझिशन टाइम ग्राफ बघा, तर याच्यामध्ये पोझिशन टाइम ग्राफचा स्लोप काय असणार आहे, पोझिशन टाइम ग्राफचा स्लोप जो आहे तो एकतर इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी असतं किंवा ऍव्हरेज व्हेलॉसिटी असतं. आता पोझिशन टाइम ग्राफचा एखाद्या पॉइंटचा जर स्लोप घेतला, तर इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी येणार आहे. आणि दोन पॉइंट मधली कॉर्ड काढली आणि त्याचा स्लोप जर घेतला तर काय मिळणार आहे, तुम्हाला ऍव्हरेज व्हेलॉसिटी मिळणार आहे. लक्षात घ्या, काय मिळणार, ऍव्हरेज व्हेलॉसिटी. लक्षात येते. म्हणजे फॉर एक्झाम्पल या पद्धतीनं काय असेल, पोझिशन टाइम ग्राफ असेल, XT ग्राफ असेल, तर एखाद्या पॉइंटचा आपण स्लोप जर काढला,
तर ते तुम्हाला मिळणार आहे इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. आणि या ग्राफवर 2 पॉईंट घेतले आणि या 2 पॉईंट मधला जर स्लोप काढला, म्हणजे त्या 2 पॉईंट मधली स्ट्रेट लाईन काढली, म्हणजे कॉर्ड काढली आणि त्या कॉर्डचा जर स्लोप काढला तर ते काय मिळणार आहे तुम्हाला, ऍव्हरेज व्हेलॉसिटी मिळणार आहे. ओके. आता पोझिशन टाइम ग्राफ कुठले कुठले आहेत बघा. बॉडीज ऍट रेस्ट. बॉडीज ऍट रेस्ट मध्ये काय होणार आहे, पोझिशन डज नॉट चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम. विथ रिस्पेक्ट टू टाइम पोझिशन चेंज होणार नाही, त्याच्यामुळे काय येणार आहे, हॉरिझॉन्टल स्ट्रेट लाईन येणार आहे. ओके. याचा स्लोप 0 म्हणजे काय आहे, व्हेलॉसिटी 0 आहे. त्याच्यानंतर बॉडी युनिफॉर्म व्हेलॉसिटीने ट्रॅव्हल करत असेल, बॉडी युनिफॉर्म व्हेलॉसिटीने ट्रॅव्हल करत असेल तर एक्सटी ग्राफ काय येणार आहे, स्ट्रेट लाईन येणार आहे. बरोबर. आता हे युनिफॉर्म व्हेलॉसिटीचे सगळे ग्राफ आहे. ग्राफ नंबर 1, ग्राफ नंबर 2, ग्राफ नंबर 3 अँड ग्राफ नंबर 4. या सगळ्यांचं डिस्क्रिप्शन तुम्हाला कळलं पाहिजे. आता ग्राफ नंबर 1 चा स्लोप जास्त आहे ना आणि ग्राफ नंबर 2 चा स्लोप कमी आहे, म्हणजे ग्राफ नंबर 1 ची व्हेलॉसिटी जास्त असणार आणि ग्राफ नंबर 2 ची व्हेलॉसिटी कमी असणार आहे. ठीक आहे. परत 1 आणि 2 मध्ये आणखी काय डिफरन्स आहे, तर 2 हा जो आहे किंवा पार्टिकल 1 जो आहे तो ओरिजिन पासून चालू होणार, कारण x इज इक्वल टू 0 इथे येते आणि x इज इक्वल टू इथं समथिंग येणार आहे. म्हणजे पार्टिकल 2 जो आहे तो ओरिजिन पासून आपली मोशन स्टार्ट करत नाही, तर ओरिजिन पासून सर्टन पॉझिटिव्ह नंबर असणार आहे, तिथून आपली मोशन स्टार्ट करणार आहे. ओके. त्याच्यानंतर 2 नंबर आणि 3 नंबर तुम्ही जर कन्सिडर केला, 2 नंबर आणि 3 नंबर, तर 2 आणि 3 दोघांचा काय असणार आहे, स्लोप सेम आहे. स्लोप सेम म्हणजे दोघांची व्हेलॉसिटी काय येणार आहे, सेम येणार आहे. 2 आणि 3 ची व्हेलॉसिटी सेम आहे, परंतु दोघांच्या मध्ये डिफरन्स काय आहे, पार्टिकल नंबर 3 ओरिजिन पासून आपली मोशन चालू करतोय आणि पार्टिकल नंबर 2 फॉर एक्झाम्पल x इज इक्वल टू 5 पासून आपली मोशन स्टार्ट करतोय. पार्टिकल नंबर 4 चा किंवा ग्राफ नंबर 4 चा स्लोप निगेटिव्ह आहे. स्लोप निगेटिव्ह म्हणजे काय असणार आहे, याची व्हेलॉसिटी निगेटिव्ह असणार आहे. व्हेलॉसिटी निगेटिव्ह म्हणजे इट इज मुव्हिंग टुवर्ड्स ओरिजिन, बॅकवर्ड डायरेक्शन मूव्ह करत असणार आहे. तर युनिफॉर्म व्हेलॉसिटीने बॉडी ट्रॅव्हल करत असेल तर पोझिशन टाइम ग्राफ काय येणार आहे, इट इज अ स्ट्रेट लाईन येणार आहे. आणि हे सगळे ग्राफ जरा रिवाइज करा. ओके. त्याच्यानंतर पोझिशन टाइम ग्राफ when body is moving with uniform acceleration. युनिफॉर्म ऍक्सेलरेशनचे एक्सटी ग्राफ कसे येणार बघा. युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. ठीक आहे. तर युनिफॉर्म ऍक्सेलरेशन मध्ये बॉडी जर असेल तर त्याचा ग्राफ येणार आहे, एक कर्व येणार, कर्व, बरोबर, स्ट्रेट लाईन येणार नाही. आता युनिफॉर्म ऍक्सेलरेशन मध्ये कर्व नंबर 1, कर्व नंबर 2 आणि कर्व नंबर 3 याच्यामध्ये डिफरन्स काय येणार बघा. आता इथं ग्राफ नंबर 1 ला प्रत्येक पॉइंटला मी काय केलं, टॅन्जेंट काढत गेलो तर तुम्हाला लक्षात येईल की स्लोप वाढत 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 निघालाय. बरोबर. स्लोप इज इन्क्रीजिंग कंटिन्युअसली. ठीक आहे. स्लोप इन्क्रीज होतोय म्हणजे काय व्हायला लागलंय, स्लोप इन्क्रीज होतोय म्हणजे व्हेलॉसिटी वाढत निघाली. सो ग्राफ नंबर 1 जो आहे तो युनिफॉर्म ऍक्सेलरेशनचा आहे. ग्राफ नंबर 3 ला देखील प्रत्येक पॉइंटला मी टॅन्जेंट काढून बघितली तर त्या टॅन्जेंटचा स्लोप काय व्हायला लागलाय, वाढत निघालाय. आणि स्लोप वाढत निघालाय म्हणजे इथं पुन्हा एकदा व्हेलॉसिटी वाढत निघाली. ओके. म्हणजे ग्राफ नंबर 3 मध्ये काय होणार आहे, युनिफॉर्म ऍक्सेलरेशनच आहे. म्हणजे ग्राफ नंबर 1 आणि ग्राफ नंबर 3 मध्ये ऍक्सेलरेशन आहे, व्हेलॉसिटी वाढत निघाली. फरक फक्त कशाचा आहे, इनिशियल पोझिशनचा फरक आहे. ग्राफ नंबर 1 जो आहे तो स्टार्टिंग फ्रॉम सम एक्स कोऑर्डिनेट आहे आणि ग्राफ नंबर 3 आहे स्टार्टिंग फ्रॉम ओरिजिन. आता सॉरी, हा ग्राफ नंबर 2 शी रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे ती. ग्राफ नंबर 3 कसा येणार बघा. ग्राफ नंबर 3, हा ग्राफ नंबर 3 जो आहे ना, ग्राफ नंबर 3 च्या प्रत्येक पॉइंटला मी काय काढली, टॅन्जेंट काढली, तर त्याचा स्लोप काय व्हायला लागलाय, कमी कमी व्हायला लागलाय. स्लोप कमी व्हायला लागलाय म्हणजे व्हेलॉसिटी काय व्हायला लागली, कंटिन्युअसली कमी व्हायला लागली आहे. ओके. बाय मिस्टेक मी इथं नंबर जो आहे तो बाय मिस्टेक दुसरा सांगितला. ग्राफ नंबर 1 आणि ग्राफ नंबर 2 मध्ये काय व्हायला लागलंय, व्हेलॉसिटी कंटिन्युअसली वाढायला लागली आणि ग्राफ नंबर 3 मध्ये व्हेलॉसिटी काय व्हायला लागली, कंटिन्युअसली कमी व्हायला लागली. म्हणजे ग्राफ नंबर 3 जो आहे ना तो रिटार्डेशनचा ग्राफ आहे. 1 आणि 2 चे ऍक्सेलरेशनचे ग्राफ आहेत. ओके. त्याच्यानंतर मोशन अंडर ग्रॅव्हिटीचे एक्सटी ग्राफ्स. मोशन अंडर ग्रॅव्हिटीचे डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ कसे येणार बघा. तर याच्यामध्ये बॉडी प्रोजेक्टेड अपवर्ड, अप म्हणजे काय, बॉडी प्रोजेक्टेड अपवर्ड, बॉडी अपवर्ड प्रोजेक्ट केलेली असेल तर डिस्प्लेसमेंट कशी होत जाणार आहे, वाढत 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 जाणार, मॅक्सिममला पोहोचणार आणि परत कमी कमी होत जाणार आहे. ओके. बॉडी ड्रॉप्ड असेल तर काय येणार आहे, या पद्धतीनं हा सेकंड ग्राफ येणार आहे.
ओके, आणि थ्रोन डाऊनवर्ड असेल तर काय येणार आहे, थर्ड ग्राफ येणार आहे. दिस इज द मोशन अंडर ग्रॅव्हिटीचे ग्राफ असणार आहेत. तर त्याच्यानंतर व्हेलॉसिटी टाइम ग्राफ, फिटी ग्राफ. ओके, आता फिटी ग्राफ मध्ये काय असणार आहे, टाइम इज ऑन द एक्स ऍक्सिस अँड व्हेलॉसिटी इज ऑन द वाय ऍक्सिस. आता या ग्राफचा स्लोप तुम्हाला काय देणार आहे, या ग्राफचा स्लोप तुम्हाला ऍक्सेलरेशन देणार आहे. ओके, पुन्हा एकदा इथे इन्स्टंटेनियस ऍक्सेलरेशन आणि ऍव्हरेज ऍक्सेलरेशन येऊ शकतं. ओके, म्हणजे एखाद्या पॉइंटचा स्लोप जर काढला तर तुम्हाला इन्स्टंटेनियस ऍक्सेलरेशन मिळणार, आणि कॉर्डचा स्लोप काढला तर ऍव्हरेज ऍक्सेलरेशन मिळणार आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे व्हेलॉसिटी टाइम ग्राफच्या खालचा एरिया म्हणजे तुमचं काय येणार आहे, डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट येणार आहे, डिस्टन्स ऑर डिस्प्लेसमेंट. ओके, तर याच्यामध्ये साइनड सम ऑफ एरिया जे आहे त्याला काय म्हणतो आपण, डिस्प्लेसमेंट म्हणणार, आणि टोटल एरिया अंडर कर येणार आहे डिस्टन्स. म्हणजे याचा मिनिंग लक्षात घ्या, याचा मिनिंग कसा होणार. सपोज हा एक फिटी ग्राफ आहे, व्हेलॉसिटी टाइम ग्राफ आहे. तर याच्यामध्ये ऍक्सिसच्या वरचा एरिया पॉझिटिव्ह आणि खालचा एरिया जर निगेटिव्ह घेतला आणि एरियाची ऍडिशन केली तर याला काय म्हणायचं, साइनड सम ऑफ एरिया. असं केलं तर आपल्याला काय मिळतं, डिस्प्लेसमेंट मिळतं, डिस्प्लेसमेंट. ओके, टाइम ऍक्सिस जो आहे, हॉरिझॉन्टल ऍक्सिसच्या वरचा एरिया पॉझिटिव्ह घ्यायचा, खालचा एरिया निगेटिव्ह घ्यायचा, सगळा एरिया काढून काय करायचं, पॉझिटिव्हचा एरिया ऍड करायचा, निगेटिव्हचा एरिया त्याच्यामधून सबट्रॅक्ट करायचा. असं केलं तर आपल्याला डिस्प्लेसमेंट मिळणार. आणि सगळेच एरिया आपण काय केले, ऍडच केले, सगळेच पॉझिटिव्ह घेतले आणि ऍड केले तर काय होणार आहे, आपल्याला काय मिळतं, डिस्टन्स मिळतं. हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पार्टिकल रेसला असेल तर फिटी ग्राफ काय येणार आहे, टाइम ऍक्सिस येणार आहे, म्हणजे बॉटमलाच तो ग्राफ असणार आहे. युनिफॉर्म व्हेलॉसिटीनं ट्रॅव्हल करत असेल तर हॉरिझॉन्टल लाईन येणार आहे, कारण व्हेलॉसिटी ऍज इट इज विथ रिस्पेक्ट टू टाइम, व्हेलॉसिटी ऍज इट इज राहायला पाहिजे, अजिबात चेंज व्हायला नसायला पाहिजे. त्याच्यानंतर युनिफॉर्म ऍक्सेलरेशन मध्ये असेल तर फिटी ग्राफ काय येणार आहे, स्ट्रेट लाईन येणार आहे. आता या ग्राफचं डिस्क्रिप्शन जरा बघा. ग्राफचं डिस्क्रिप्शन कसं येणार आहे, ग्राफ नंबर 1 मध्ये युनिफॉर्म ऍक्सेलरेशन आहे आणि इनिशियल व्हेलॉसिटी काय आहे, 0 आहे, इनिशियल व्हेलॉसिटी 0. ग्राफ नंबर 2 मध्ये पुन्हा एकदा युनिफॉर्म ऍक्सेलरेशन आहे, व्हेलॉसिटी वाढत वाढत निघाली आहे, परंतु इनिशियल व्हेलॉसिटी मात्र 0 नाहीये. ग्राफ नंबर 3 मध्ये व्हेलॉसिटी कमी कमी होत निघाली विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजे हा रिटार्डेशनचा ग्राफ आहे विथ सम इनिशियल व्हेलॉसिटी. आता ग्राफ नंबर 1 आणि 2 मध्ये ऍक्सेलरेशन जास्त कोणाचं आहे, जिथं स्लोप जास्त तिथं ऍक्सेलरेशन जास्त येणार आहे, कारण फिटी ग्राफचा स्लोप म्हणजे ऍक्सेलरेशन असतं. तर 1 या ग्राफचं काय आहे, 1 या ग्राफचा स्लोप जास्त आहे, 2 या ग्राफचा स्लोप कमी आहे. ओके, त्याच्यामुळे काय होणार आहे, फर्स्ट ग्राफचं ऍक्सेलरेशन जास्त असणार आहे. त्याच्यानंतर मोशन अंडर ग्रॅव्हिटी, म्हणजे बॉडी आता काय केली, अपवर्ड प्रोजेक्ट केली तर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम कमी कमी होत जाणार, 0 होणार, आणि त्याच्यानंतर नेगेटिव्ह मध्ये परत वाढत जाणार आहे. ठीक आहे, बॉडी ड्रॉप्ड फ्रॉम सर्टन हाईट असेल तर व्हेलॉसिटी 0 पासून काय होणार, निगेटिव्ह मध्ये वाढत वाढत जाणार, डाऊनवर्ड वाढत जाणार ना. आणि बॉडी खाली फेकलेली असेल तर त्याला सर्टन डाऊनवर्ड इनिशियल व्हेलॉसिटी असणार, म्हणजे निगेटिव्ह मध्ये सर्टन व्हेलॉसिटी ऑलरेडी असणार आहे, आणि ती व्हेलॉसिटी तिथून पुढे परत काय होणार, निगेटिव्ह मध्ये वाढत वाढत जाणार आहे. दॅट इज मोशन अंडर ग्रॅव्हिटीचे फिटी ग्राफ येणार आहे. त्याच्यानंतर ऍक्सेलरेशन टाइम ग्राफ, याच्यामध्ये काय असणार आहे, टाइम विल बी ऑन द एक्स ऍक्सिस, ऍक्सेलरेशन विल बी ऑन द वाय ऍक्सिस. ओके, तर पहिला येणार आहे युनिफॉर्म व्हेलॉसिटी. युनिफॉर्म व्हेलॉसिटी म्हणजे 0 ऍक्सेलरेशन, ऍक्सेलरेशन 0 म्हणजे काय येणार, टाइम ऍक्सिस येणार आहे. ओके, त्याच्यानंतर युनिफॉर्म ऍक्सेलरेशन म्हणजे काय, ऍक्सेलरेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम आहे तेवढंच राहणार, म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन येणार आहे. ओके, मोशन अंडर ग्रॅव्हिटीचा एटी ग्राफ कसा येणार बघा, मोशन अंडर ग्रॅव्हिटीचा, तर काय होणार आहे, इट विल बी निगेटिव्ह ना, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी निगेटिव्ह असतं, म्हणजे 0च्या खाली ग्राफ येणार आहे, आणि ते हॉरिझॉन्टल स्ट्रेट लाईन येणार आहे. याच्या व्यतिरिक्त आणखी काही ग्राफ्स जे इम्पॉर्टंट आहेत, व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंट ग्राफ इन युनिफॉर्मली ऍक्सेलरेटेड मोशन. व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंट ग्राफ कसा येतोय बघा. आता युनिफॉर्मली ऍक्सेलरेटेड मोशन असेल, ओके, तर फी स्क्वेअर इज इक्वल टू 2as येतं, सो फी इज इक्वल टू √2as येणार आहे, म्हणजे फी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू √s येणार आहे, आणि फी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू √s चा ग्राफ या पद्धतीने येणार आहे. ओके, त्याच्यानंतर एक बॉडी h हाईट वरून ड्रॉप केली, सरफेसवर स्ट्राईक झाली, आणि h/2 एवढ्या हाईटला काय झाली, रिबाउंड झाली, तर व्हेलॉसिटी हाईटचा ग्राफ कसा येणार आहे, व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू हाईटचा ग्राफ. ओके, तर
सुरुवातीला ड्रॉप होत असणार आहे, त्याच्यामुळे व्हेलॉसिटी निगेटिव्ह मध्ये असणार आहे, ती वाढत वाढत जाणार आणि स्ट्राईक व्हायच्या अगोदर जस्ट अगोदर मॅक्सिमम होणार. मॅक्सिमम झाल्यानंतर काय होणार आहे, कोलिजन होणार आणि ती रिबाउंड होणार. म्हणजे व्हेलॉसिटी काय होणार, पॉझिटिव्हला डायरेक्टली जाणार. म्हणजे एकदम सडनली व्हेलॉसिटी निगेटिव्हचं काय होणार, पॉझिटिव्ह जाणार. त्याच्यामुळे काय होणार, व्हेलॉसिटी वर जाणार आणि तिथून पुढे वर जाईल तसं व्हेलॉसिटी काय होणार, पुन्हा कमी कमी होत जाणार आणि हायेस्ट पॉइंटला पुन्हा व्हेलॉसिटी 0 होणार आहे. त्याच्यामुळे एच हाईटवरून बॉडी ड्रॉप केली आणि h/2 ला हाईट रिबाउंड झाली, तर व्हेलॉसिटी हाईट ग्राफ जो आहे ना, तो या पद्धतीने येणार आहे. हाच ग्राफ सपोज व्हेलॉसिटी हाईट ग्राफ ऐवजी स्पीड हाईट ग्राफ विचारला तर काय येणार बघा, व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असते, परंतु स्पीड कधीही निगेटिव्ह नसतं आणि त्याच्यामुळे ग्राफ काय येणार आहे, नेहमी एच ऍक्सिसच्या वरच येणार आहे. लक्षात घ्या, एच ऍक्सिसच्या वर. ओके, म्हणजे हा डाऊनवर्ड एरो म्हणजे फॉलचा ग्राफ असणार आहे आणि अपवर्ड एरो म्हणजे काय असणार आहे, रिबाउंडचा ग्राफ असणार आहे. त्याचबरोबर पुन्हा एकदा स्पीड टाइम ग्राफ, म्हणजे क्वेश्चन मध्ये बघायचं स्पीड टाइम ग्राफ विचारलाय की व्हेलॉसिटी टाइम ग्राफ विचारलाय. स्पीड टाइम ग्राफ व्हेन अ बॉडी इज प्रोजेक्टेड अपवर्ड, तर बॉडी प्रोजेक्टेड अपवर्ड म्हणजे व्हेलॉसिटी काय होणार, लिनियरली कमी 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 होत जाणार. व्हेलॉसिटी मॅक्सिमम हाईटला 0 आहे, सॉरी स्पीड मॅक्सिमम हाईटला 0 होणार आणि तिथून पुढे परत स्पीड काय होणार आहे, वाढत वाढत जाणार आहे. ओके, त्याच्यामुळे स्ट्रेट लाईन खाली येणार नाही, स्ट्रेट लाईन पुन्हा वर जाणार आहे. त्याच्यानंतर आपण डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ बघितलेला होता. डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ कसा होता, युनिफॉर्मली म्हणजे बॉडी प्रोजेक्टेड अपवर्डचा डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ मॅक्सिमम हाईट नंतर असा खाली आलेला होता, बरोबर आहे ना. डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ. तर डिस्टन्स टाइम ग्राफ, डिस्टन्स कंटिन्युअसली वाढतच जातं. डिस्प्लेसमेंटचं काय होतं, सुरुवातीला वाढत वाढत जातं, मॅक्सिमम हाईटला पोहोचल्यानंतर व्हेलॉसिटी मॅक्सिमम हाईटला पोहोचल्यानंतर डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम होणार आणि परत खाली येताना डिस्प्लेसमेंट कमी कमी होत जाणार आहे. परंतु डिस्टन्स मात्र कंटिन्युअसली वाढतच जातं आणि त्याच्यामुळे डिस्टन्स टाइम ग्राफ जर विचारला तर हा असा येणार आहे बघा. म्हणजे या पार्टचा इथं मिरर येणार आहे, इथं वर असा. ओके, सो एक बॉडी अपवर्ड डायरेक्शन जर प्रोजेक्ट केली तर डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ असा येतो, तर डिस्टन्स टाइम ग्राफ असा येणार आहे. त्याच्यानंतर युनिफॉर्मली मुव्हिंग क्रिकेट बॉल इज हिट बाय ए बॅट फॉर अ व्हेरी शॉर्ट इंटरव्हल ऑफ टाइम. म्हणजे कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने एक बॉडी ट्रॅव्हल करत असेल, एक बॉल ट्रॅव्हल करत असेल, मध्येच त्याला बॅटनं हिट केलं, ओके, तर त्याचा ऍक्सलरेशन टाइम ग्राफ कसा येणार आहे. आता कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने जोपर्यंत ट्रॅव्हल करत असणार आहे तोपर्यंत ऍक्सलरेशन 0 असणार. कॉन्स्टंट व्हेलॉसिटी म्हणजे 0 ऍक्सलरेशन. बॅटवर आदळल्यानंतर काय होणार आहे, व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह डायरेक्शन व्हेलॉसिटी असेल तर ती निगेटिव्ह डायरेक्शन व्हेलॉसिटी होणार. म्हणजे सडनली त्यावेळी फक्त काय होणार आहे, लार्ज ऍक्सलरेशन अप्लाय होणार आणि परत ओके, बॅट पासून दूर जात असताना परत कॉन्स्टंट व्हेलॉसिटी जाणार. म्हणजे परत काय होणार आहे, ते 0 ऍक्सलरेशन ट्रॅव्हल करणार आहे. त्याच्यानंतर काही इम्पॉसिबल ग्राफ्स बघा. इम्पॉसिबल ग्राफ, हा व्हीटी ग्राफ इम्पॉसिबल आहे किंवा हा एक्सटी ग्राफ जरी दिला तरी काय असणार आहे, इम्पॉसिबल असणार आहे. कारण सेम टाइमला एकाच टाइमला डिफरंट व्हेलॉसिटी असू शकत नाहीत किंवा एकाच टाइमला एकच बॉडी डिफरंट पोझिशनला असू शकत नाही. देअरफॉर दिस इज कॉल्ड एज इम्पॉसिबल ग्राफ. ओके, तर या पद्धतीनं मोशन कर्वचा पार्ट आहे.